कॉमर्स क्षेत्रात करिअर करायचे आहे? मग केवळ पदवी नको तर व्यावसायिक कौशल्याची साथ द्या. 2017 पासून विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी कार्यरत असलेली एक विश्वासार्ह संस्था श्रद्धा ज्युनियर कॉलेज ऑफ कॉमर्स. अनुभवी प्राध्यापकांकडून मिळणारे कोचिंग विद्यार्थ्याला चार्टर्ड अकाउंटंट होण्याच्या स्वप्नाकडे यशस्वीपणे घेऊन जाते. सीए फाउंडेशनचे परिपूर्ण मार्गदर्शन, करंट अफेअर्स आणि इव्हेंट मॅनेजमेंट याचे प्रॅक्टिकल नॉलेज व व्हरायटी ऑफ ऍक्टिव्हिटीज यावर विशेष भर. अभ्यासासाठी अत्यंत पोषक आणि शिस्तबद्ध वातावरण, अद्ययावत माहिती आणि वैयक्तिक लक्ष. बदलत्या जागतिक अर्थव्यवस्थेसोबत अपडेट राहण्यासाठी विद्यार्थ्यांचे सक्षमीकरण. MHT CET, CLAT, IPMAT यासारख्या प्रवेश परीक्षांची तयारी करून घेतली जाते. तर आजच प्रवेश निश्चित करा. पत्ता श्रद्धा ज्युनियर कॉलेज ऑफ कॉमर्स, इचलकरंजी. संपर्क 8605896028. नमस्कार, मी सद्दाम सिमुल्ला. आपण पाहतात SM नेटवर्क पुस्तक पीपल मराठी. चला तर पाहूया आजची ठळक घडामोडी. जीवघेणा हल्ला करून गंभीर दुखापत व घरातील साहित्याची नुकसान केल्याचे गुन्ह्यातून 6 जणांची निर्दोष मुक्तता. ॲडव्होकेट लाजिम मुजावर. इचलकरंजी शिवाजीनगर हद्दीत पूर्वी झालेल्या वादाच्या कारणावरून राग मनात धरून फिर्यादी हरिश्चंद्र केसरवाणी यांचेवर जीवघेणा हल्ला करून त्यांचेसह मुलगा अखिलेश आणि अभिषेक यांना काठी व फावड्याने गंभीर स्वरूपाची मारहाण करून घरात घुसून प्रापंचिक साहित्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान करून घरातील महिलांना देखील मारहाण केल्याची फिर्याद हरिश्चंद्र केसरवाणी यांनी शिवाजीनगर पोलीस ठाणे येथे दाखल केलेवरून शिवाजीनगर पोलीस ठाणे यांनी रोहन लोखंडे, रितेश लोखंडे यांचेसह 6 जणांचेवर भादविसका कलम 325, 452, 427, 337, 147, 149, 504 व 34 प्रमाणे गुन्हा दाखल करून त्यांना अटक करून तसा तपास पूर्ण करून त्याबाबतची दोषारोपपत्र इचलकरंजी येथील मे न्यायालयात पाठविण्यात आले. यावेळी सर्व आरोपीचे वतीने ॲडव्होकेट लाजिम दस्तगीर मुजावर यांनी काम पाहिले. पोलिसांनी दाखल केले दोषारोपपत्राप्रमाणे खटल्याची 6 जणांविरुद्ध सुनावणी मे न्यायालयात सुरू झाली. या प्रकरणी मे न्यायालयात फिर्यादी यांचेसह इतर अन्य साक्षीदार यांच्या साक्षी नोंदवण्यात आल्या. मात्र फिर्यादी व साक्षीदार यांची जबाबात विसंगती असल्याने प्रस्तुत आरोपी यांचे विरुद्ध आरोप व फिर्याद सिद्ध होऊ शकली नाही. याकरिता संशयित सर्व आरोपीचे वतीने ॲडव्होकेट लाजिम दस्तगीर मुजावर यांनी न्यायालयासमोर काम चालवून जोरदार युक्तिवाद करून सर्व आरोपीकरिता बाजू मांडली. कोर्टासमोरील पुरावा व खटल्यातील संदिग्धता तसेच संशयित आरोपी विरोधात ठोस पुरावा साबित न झाल्याने 6 संशयित आरोपीची न्यायालयाने सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली आहे.